कथा आणि त्यामधील स्वामी समर्थांचे विचार। एका गावी एक स्त्री होती जी अत्यंत सुंदर आणि आकर्षक होती, पण तिच्या मनात सदैव वासनेचा आणि स्वार्थाचा भाव होता। आपल्या जीवनातील नैतिकतेचे नियम तिने दुर्लक्षित केले होते आणि भौतिक सुखाच्या आनंदात रमली होती। ती वैवाहिक बंधनांतून स्वातंत्र्य मिळविण्याच्या नावाखाली अनेक अनैतिक क्रिया करू लागली होती, जे तिच्या आत्म्याला हानी पोहोचवत होते। तिच्या या चुकीच्या मार्गावरून चालण्याचा परिणाम तिच्या स्वतःच्या जीवनातच भोगावा लागला। एके दिवशी ती एका निबिड अरण्यात गेली। तिच्या मनात एक प्रकारची हिंमत आली होती की तिला कोणताही परिणाम भोगावा लागणार नाही। ती पुरुषांना आकर्षित करून त्यांच्या साध्या विचारांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत होती। परंतु त्या जंगलात एक विशिष्ट शक्ती होती, जी तिचे सर्व वासना आणि पापाचे परिणाम तिला भोगायला लावणार होती। त्या जंगलात दोसक नावाचा एक भयंकर वाघ होता, जो पापाचा संहार करणारा आणि अनितीचे निर्मूलन करणारा होता। दोसकाची कथा, आधीचे जीवन आणि पापाचा परिणाम। दोसक वाघ हा पूर्वी एक अत्यंत विद्वान आणि ज्ञानी ब्राह्मण होता, ज्याचे नाव वेदानंद होते। वेदानंदने आपल्या जीवनाचे ध्येय धर्मप्रवर्तन आणि विज्ञान यांवर केंद्रित केले होते। त्याने धार्मिक कार्ये करून अनेकांना मार्गदर्शन दिले, परंतु कधीतरी तो मार्ग भरकटला आणि लोभाच्या आहारी गेला। त्याच्या धार्मिक कार्यांमध्ये लोभ आणि स्वार्थाचा प्रभाव पडला आणि त्याने सत्यतेचा मार्ग सोडला। अशा प्रकारे त्याच्या कर्माचा विपर्यास झाला आणि त्याला एक दुष्ट आत्मा बनून वाघाच्या रूपात पुनर्जन्म घ्यावा लागला। श्री स्वामी समर्थ सांगतात की जीवनात कर्माची साखळी कधीही तुटत नाही। आपण जे करतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात। पापाच्या मार्गाने चालल्यास त्याचे फळ दुःख, हानी आणि आत्मनाशाचेच असते। वेदानंदाचा पुनर्जन्म दोसक या वाघाच्या रूपात झाला, ज्याचा उद्देश मात्र पाप करणाऱ्या व्यक्तीला त्यांचे फळ दाखविणे आणि पापाच्या मार्गावरून भटकणाऱ्या आत्म्यांना सतर्क करणे होता। स्त्रीची जीवन कहाणी आणि अरण्यातील प्रवास। तिच्या जीवनात नवीन बंधनं जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि अनैतिक वर्तन करणाऱ्या या स्त्रीला कर्माच्या बंधनांमध्ये अडकविण्यात आले होते। ती नेहमीच भौतिक सुखाच्या मागे लागली होती आणि नैतिकतेचे सर्व नियम तोडून स्वतंत्रता शोधत होती। परंतु तिने त्या अरण्यात जाऊन आपल्या कर्माचे परिणाम अनुभवले। तिला त्या दोसक वाघाने जंगलात पाहिले आणि तिने केलेल्या पापांचे फळ तिला मिळावे, अशी त्याची इच्छा होती। त्या वाघाच्या रूपातील वेदानंदाने तिला तिच्या पापाचे आकलन करून दिले। तिचा मृत्यू आणि त्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये तिला आपल्या कर्मांचा फटका जाणवला। पापाचे परिणाम आणि आत्मशुद्धीकरण। श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणी पापाचे परिणाम आणि आत्मशुद्धीकरणाचे महत्त्व स्पष्टपणे सांगितले आहे। त्यांच्या मते जीवनात सद्गुणांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। पाप हे शुद्ध आत्म्याला कलुषित करते आणि त्यातून आत्मशुद्धीची प्रक्रिया अवघड बनते। ते म्हणतात, प्रत्येकाने आत्मशुद्धीच्या मार्गावर चालावे। त्यासाठी सत्कर्मांचा मार्ग अनुसरणे अत्यावश्यक आहे, कारण कर्म हेच आपले भोगाचे कारण असते। स्त्रीला तिच्या पापांचा परिणाम जाणीव झाला तेव्हा तिच्या मनात पश्चात्तापाचा भाव उत्पन्न झाला। तिला कळले की जीवनात खरा आनंद मिळवण्यासाठी नैतिकता, सदाचार आणि सत्कर्म हाच योग्य मार्ग आहे। आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी साधना आणि सत्कर्मांची आवश्यकता आहे। कर्माची साखळी आणि स्वामी समर्थांचे विचार। श्री स्वामी समर्थ सांगतात, जीवनात कार्य करणे अपरिहार्य आहे, परंतु कार्यातील शुद्धता राखणे आवश्यक आहे। पाप किंवा अनैतिक कार्याचे परिणाम भोगावे लागतात। कर्माची साखळी आपल्याला त्याच्या फळांच्या रूपात बांधून ठेवते आणि त्यातून सुटका मिळवण्यासाठी पवित्रतेचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे। जीवनात परिवर्तन, पापातून मुक्तता आणि आत्मशुद्धीकरणाचा मार्ग। त्या स्त्रीच्या कथेमध्ये आपल्याला कर्माचे महत्त्व, पापाचे दुष्परिणाम आणि आत्मशुद्धीकरणाचा मार्ग दिसतो। तिच्या अनैतिक वर्तनामुळे तिचे संपूर्ण जीवन भरकटले होते, परंतु शेवटी दोसकाच्या संहारक शक्तीमुळे तिला तिच्या कर्माचे भोग मिळाले। परंतु या प्रक्रियेतून तिला जीवनातील नैतिकतेचे महत्त्व उमगले आणि तिने आत्मशुद्धीकरणाच्या मार्गावर जायला सुरुवात केली।
श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार आपण आपल्या कर्माच्या बंधनात अडकतो, परंतु सत्कर्मांच्या माध्यमातून आत्मशुद्धी करणं शक्य आहे. आत्मशुद्धी हीच खरी मुक्ती आहे. यासाठी आध्यात्मिक साधना, संयम आणि नैतिकतेचा मार्ग अनुसरणे आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थांचे उपदेश जीवनाचा शुद्ध मार्ग. श्री स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. आत्मशुद्धीचा मार्ग हेच खरे धर्माचे पालन आहे. जीवनात लोभ, वासना आणि स्वार्थापासून दूर राहून आपल्याला सत्कर्म करावीत आणि परमार्थ साधावा. स्वामी समर्थांचे उपदेश सांगतात की सदाचार, संयम आणि शुद्धता हे आत्ममुक्तीचे साधन आहेत, जे आपल्याला उच्चतम आध्यात्मिक जीवनाकडे नेऊ शकतात. आध्यात्मिक मार्गदर्शन आणि सत्य जीवनाचा अर्थ. श्री स्वामी समर्थ सांगतात, जीवनात प्रत्येक कृतीचा अर्थ आहे आणि सद्गुणांच्या पालनामुळेच आपण खरे समाधान अनुभवू शकतो. मनुष्याने सदाचरणाच्या मार्गावर राहून आत्मशुद्धी साधावी, कारण सद्गुणांनी भरलेले जीवनच आत्मिक समाधान आणते.